ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आजचा अनुभव खूप सुंदर अस्मिता रोकडे म्हणून आहेत जेजुरीमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर त्या म्हणतात, लग्न होऊन माझी 12 वर्ष झाली आणि आईंच्या मार्गात मी लग्नानंतर 3 वर्षांना आले, म्हणजे जवळजवळ 9 वर्ष झाले मी आईंच्या मार्गामध्ये आहे असं त्या म्हणतात। तर पहिले 2-3 वर्ष जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर परत पण थोडं त्रास होतेच 1-2 वर्ष, पण पहिले 5-6 वर्ष मी खूप त्रास काढला। कधीच मला आई किंवा गुरु किंवा काहीच माहीत नव्हतं। आमच्यात फक्त देवाची पूजा करणं आणि आमच्यात गणपती हे आराध्य दैवत मानले जाते। आमच्या घरी पूजा केली जाते गणपती बाप्पांची। दरवर्षी गणपती आणतात, म्हणजे माहेरचं सांगायला लागले मी। तर माहेरी वगैरे त्यांच्या हे सगळं केलं जात होतं म्हणतात, पण असं गुरु वगैरे काही नव्हतं म्हणतात आमच्यात। आणि लग्नानंतर माझे सासरचे लोक खूप खाष्ट आहेत हे मला जाणवायला लागलं। माझ्या मिस्टरांना मी लग्नाआधी म्हणजे ठरवाठरवी वगैरे झाल्यावर 2-4 वेळा आम्ही भेटलेलो होतो, पण एवढा स्वभाव त्यांचा कडक आहे असं काही जाणवलं नव्हतं। आणि लग्न झाल्यानंतर मला ते जाणवायला लागलं की ह्यांचा स्वभाव फार कडक आहे। आणि त्यामुळं आणि सासूबाई वगैरे पण जरा खाष्ट होत्या, त्यामुळं तशी खूप बंधनात होते मी लग्नानंतर। आणि तर 1 महिना कुणी स्वयंपाक करायला लावला नव्हता। फक्त वरची कामं, धुणं, भांडी, परशा, त्याच्यानंतर लोटझाड आणि रांगोळ्या वगैरे, त्याच्यानंतर काहीतरी भाजी निवडणं, हे सगळी कामं मला करायला लावायची। पण 1 महिना मला कुणीही स्वयंपाक करायला लावला नव्हता। आणि लग्नानंतर अचानक मी स्वयंपाक करायला लागले। 1 महिन्यानंतर स्वयंपाक करायला लागले आणि त्याच्यानंतर जेवण चांगलं व्हायचं असं काही नाही म्हणतात, पण ना माझ्या मिस्टरांनी ज्यावेळेला ते जेवायला बसायचे त्यावेळेला त्यांना मी केलेले भाजी वगैरे कडवट लागायची किंवा त्याच्यात त्यांना काहीतरी दिसते असं वाटायचं, म्हणजे काहीतरी किडे दिसत आहेत वगैरे असं वाटायचं। हे प्रकार काय होते आजपर्यंत मला समजले नाहीत म्हणतात, पण ते तसं व्हायचं। आणि ते म्हणायचे हिनंच केल्यावर असं का होतं, मला हिच्या हातचं जेवण नको। तर हे सुरुवातीला पहिल्यांदा ज्यावेळेला घडलं त्यावेळेला मला असं वाटलं की काय खरंच काहीतरी माझ्याकडनं पडलं आहे काय जेवणात वगैरे। तर कुणालाच बाकीच्यांना असं नाही ते हे झालं, सगळेजण म्हणत होते काहीच नाही आहे, पण माझ्या मिस्टरांना ते जेवण कडवट लागायचं, नाहीतर काहीतरी त्याच्यात किडे वगैरे असं दिसल्यासारखं व्हायचं, असं होत होतं। तर म्हणतात हे बरेच वर्ष चालू होतं, म्हणजे मी कधी म्हणजे नंतर मला मग 1-2 वेळा असं झाल्यानंतर माझी सासूबाईच भाजी वगैरे करायला लागल्या, आमटी करायला लागल्या आणि काहीतरी चपाती कर म्हटलं तर चपातीसुद्धा त्यांना माहीत नव्हतं। त्यांना जरी जेवण दिलं तरीसुद्धा ते तसे म्हणायचे की आज हिनं केलं आहे का चपाती, किंवा भात जरी केलं आहे तर हिनं केलं आहे का भात, मला तिच्या हातचं देत जाऊ नका असं म्हणायचे म्हटले। आणि ह्यामुळं काय व्हायचं की सासूबाईंना वाटायचं की मी काहीतरी वेगळं त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी, पण आता त्यानंतर समोर उभारूनच करून घ्यायच्या, पण तरीसुद्धा त्यांनाच फक्त ते जाणवायचं की काहीतरी तर कडवट लागतंय, काहीतरी त्याच्यात दिसतंय असं त्यांना वाटायचं। आणि नंतर मग सासूबाई वगैरे मला काही ब्लेम करायला लागल्या की काहीतरी तू म्हणजे तुझ्यात काहीतरी दोष आहे काय ते असं म्हणायला लागल्या म्हणला। आणि मला ही गोष्ट लागून राहायला लागली, पण तुम्ही सगळेजण तर खाताय, तुम्हाला नाही होत। माझे सासरे खायचे, सासूबाई खायच्या, माझे दीर खायचे म्हटले, पण त्यांना कधी तिघांना पण असं जाणवायचं नाही। मी स्वतः खाल्लं तर मला कधी असं जाणवायचं नाही, पण माझ्या मिस्टरांना तसं व्हायचं म्हणतात। बऱ्याच वेळेला त्यांना न सांगता माझ्याकडनं स्वयंपाक करून घेतला सासूनं माझ्या म्हणतात, पण तरीसुद्धा न सांगता त्यांना जरी खायला दिलं, चपाती वगैरे ओळखता, पण भाजी आमटी त्यांनी नुसतं बघितलं तरी ओळखायचे, त्यांना काहीतरी दिसल्यासारखं व्हायचं म्हणतात। आणि मग मला असं वाटायला लागलं बापरे माझ्यात काय दोष आहे का, काय मला काय झालं आहे मला, किंवा माझ्या नवऱ्यालाच मी जेवण घातल्यावर असं का होतं आहे। आणि मला खूप टेन्शन यायला लागलं या गोष्टीचं। मग मला स्वयंपाकघरातून काढलं त्यांनी जवळजवळ बाहेर। मग मला म्हणायचे की वरची कामं कर तू आणि स्वयंपाकघरात जाऊ द्यायची नाही, ते जाऊ नकोस, तू स्वयंपाकघरात जाऊच नकोस असं। मग मला ते फार वाईट वाटायचं आणि सगळ्या गोष्टींची बंधनं होती म्हणतात घरात, की म्हणजे फारच विचित्र।
म्हणजे नवराच इतका कडक होता, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना कुठल्या गोष्टीची सत्ता नव्हती, काय नव्हतं. मग त्यामुळं का नाही जीवन म्हणजे असं खूप खडतर होतं म्हणतात ते. 3-4 वर्ष तर खूपच खडतर. ह्यांची आत्या आली होती म्हणतात, म्हणजे मिस्टरांची आत्या आली होती म्हणतात आणि त्या आईंचं करतात. तर आईंचं करतात म्हटल्यावर त्यांनी माझ्या सासूबाईंना पण, मग माझ्या सासूबाईंचं आणि त्यांचं जास्त, म्हणजे नणंद भाऊजाई जास्त कुठं पटत नाही. तर तसंच होतं त्यांचं पटत नव्हतं दोघींचं. पण त्या आत्या ज्या ह्यांच्या होत्या त्या मला खूप चांगलं हे करायच्या म्हटल्या. आणि मग त्या आल्या होत्या, तर मी म्हटलं मी काहीतरी बनवू का? तर आमच्या सासूबाईंनी म्हटलं, "ए तू नको." तर त्यांच्यापुढं तसं हे केल्यानंतर त्या म्हटल्या, "तिला तसं का करतेस गं? तिला करू दे ना, तिला करायचं आहे तर." मी आत्यांसाठी काहीतरी बनवावं असं म्हणून मी हे करत होते म्हटल्या. पण सासूबाई मला ओरडल्यावर त्यांनी सासूबाईंना गप्प बसवलं. "काय झालं? तिला का तशी करतेस?" तर काय आहे तिच्यात दोष कुणास ठाऊक, तिचं काय आहे कुणास ठाऊक. आणि तिनं केलेलं कडवट लागतं, त्याच्यात काहीतरी दिसतंय, किडे वगैरे दिसतात. तर "तुम्हाला दिसतात किडे वगैरे?" असं त्या म्हणल्या. नाही आम्हाला काय नाही, पण तिच्याच नवऱ्यालाच नाही हे होत," असं म्हणल्या. मग म्हणलं, "तुम्ही सगळेजण खाता आणि तिच्या नवऱ्यालाच असं होत आहे, तर त्याच्यातच काहीतरी दोष असेल तर." असं त्यांच्या आत्या म्हणल्या. "त्याच्यातच काहीतरी दोष असेल तर, त्यालाच काहीतरी प्रॉब्लेम असेल तर, हिच्या हातचंच त्याला कसं काही चालत नाही." आणि त्यांच्या तोंडातून अचानक गेलं म्हटल्या, की "का तुम्हीच काहीतरी करून ठेवलंय असं?" मग त्या नणंदबाई होत्या म्हणून माझ्या सासूबाई गप्प बसल्या. नाहीतर दुसरं कोणीतरी असतं तर म्हणजे उतरवून ठेवलं असतं त्यांना. पण नणंदबाई, म्हणजे काय तुम्ही काय बोलताय? उगीच काहीतरी बोलताय आणि ते पण त्याच्या बायकोपुढं बोलायला लागलाय आणि उगीच आता गप्प बसायचं म्हणून मी गप्प बसते, असं सासूबाई बोलायला लागल्या. तर मग म्हटल्या, "मग त्यालाच कसं काय दिसतंय आणि काहीतरी उगीच, नाहीतर भ्रम असेल त्याचा. तिनं केल्यावर त्याला काहीतरी दिसतंय आणि त्याला जेवण कडवट लागतंय. काहीतरी काय?" असं म्हणल्या त्या. मग सासूबाई म्हटल्या, "आता तुम्हीच त्याला विचारा, आल्यानंतर तुम्हीच त्याला विचारा." असं म्हटल्या. मग तर त्या म्हटल्या, "हां, मी थांबणारच आहे 2 दिवस आणि बघू काय असेल ते," असं म्हटल्या त्या. आणि त्या आईंचं करत होत्या म्हटल्या. आणि त्या दिवशी आमच्याच घरात, म्हणजे माझ्या बेडरूममध्ये त्या आल्या. मला म्हटल्या, "काय गं, काय आहे हे? काय त्याला असं दिसतंय? काय काय प्रकार आहे?" तर त्या म्हटल्या, त्यांना मी म्हणल्या, की "मलाच काही माहिती नाही हो, आणि असं का होतंय मला काहीच माहीत नाही, की कशामुळं असं हे होतंय." तर त्यांनी मला आईंचं बालोपासनेचं पुस्तक दिलं म्हणल्या आणि म्हटल्या, "तुझी सासूला मी किती वर्ष सांगून दमले, तिनं कधीच केलं नाही, मुलांना करायला दिलं नाही, दोन्ही पोरं, पण कधीच केली नाहीत. आणि स्वभाव तर बघितलायस आता तुझ्या नवऱ्याचं, तुला माहिती आहे. त्याचा स्वभाव आधीपासून तसा आहे." मी तिला सांगत होते, "पोरगं तुझं फार वेगळ्याच ह्याचं व्हायला लागलेलं आहे. थोडंफार बालोपासनेचं त्याने हे कर." तर तिनं कधी ऐकलं नाही. "पण तू तरी निदान कर तुझ्या प्रपंचासाठी," असं त्यांनी सांगितलं म्हणलं. तर हे कसं वाचायचं वगैरे मी त्यांना विचारलं, "कधी वाचायचं?" तर त्या म्हटल्या, "तसं काही नाही आहे. तू अंघोळ केली की वगैरे वाचत जा, किंवा तुला सकाळचं जर जमत नसेल कामातून तुझ्या, तर दुपारचं किंवा कधीही तुझ्या ह्यानं वाचत जा. ही बालोपासना वाचत जा. आईना नमस्कार कर. मी पुढच्या वेळेला ज्यावेळेला येईन त्यावेळेला तुला पुस्तकं देईन. आता तर माझ्याकडं फक्त बालोपासना आहे," म्हटल्या. "आणि आता माझ्याकडं ह्याचं पुस्तक आहे भजनाचं, पण भजनाच्या चाली वगैरे फार अवघड असतात," म्हटल्या. "आणि ते एवढं सगळं तुला नाही जमणार. तर तू काय कर," म्हटलं, "हे पुस्तक वाचत जा. तुला मी परत चरित्र वगैरे घेऊन येईन पुढच्या वेळेला येताना," असं त्या बोलल्या. तोपर्यंत मग त्यांनी बालोपासनेचं मला चाली सांगितल्या. आणि म्हटल्या, की त्यावेळेला माझ्याकडं म्हटला छोटा मोबाईल होता, पण त्याच्यात रेकॉर्ड होत होतं म्हटल्या. आणि मग मी त्यांचा आवाज रेकॉर्ड करून घेतलेला. त्यांनी बालोपासना मला म्हणून दाखवली. मग माझ्या सासूबाई आल्या आणि सासूबाईंना राग आला. त्या मला असं डोळ्यानं खुणवायला लागल्या, "कशाला हे ऐकायला लागल्यास? कशाला हे करायला लागल्यास?" असं म्हणून. तर त्यांच्या आत्यांनी त्या नणंदबाईंनी त्यांच्या ओळखलं आणि म्हटल्या, "जर एखादं करत असेल काहीतरी चांगलं तर करू द्यावं. तू बसत असशील तर बस, नाही तर जाऊन झोप," असं म्हटलं. आणि मग त्या रागानं निघून गेल्या म्हटल्या. आणि मग मी रोज त्या बालोपासना सासूबाईंना न सांगता, मग म्हटलं, "मी गेल्यानंतर तुझी सासू काय ऐकणार नाही, तुला करू देणार नाही वगैरे. पण तू कर, हे नेमानं कर. आणि हे तू ज्यावेळेला करशील ना,
त्यावेळेला तुला देवारात बसून करता येईल असं नाही का, तर तुझ्या घरात हे असं वातावरण आहे, तर काय कर, दिवाबत्ती करतानाच अगरबत्ती वगैरे लावतेस ना, तर त्या अगरबत्तीचा अंगारा घेऊन हातात बालोपासना म्हणत जा. तो अंगारा हातात घ्यायचा एखाद्या कागदावर वगैरे आणि बालोपासना म्हणत जा. आणि बालोपासना म्हटली की आईंना नमस्कार करून, आई माझ्या नवऱ्याचं आणि माझं नातं चांगलं होऊ दे, आणि असं त्यांना जे काही प्रॉब्लेम होतोय, हे असं काहीतरी दिसतंय किंवा किडे दिसतात, माझं जेवण त्यांना आवडत नाही, हे जे प्रकार आहेत ते बंद होऊ देत, आमच्या दोघांचं नातं चांगलं होऊ दे आणि माझा संसार सुखाचा होऊ दे, असं बोल. आणि त्याच्या जेवणात थोडासा हा अंगारा घालत जा. मग मी म्हटलं, हे जेवणात कसं काय अंगारा घालायचा आता, हे तर सासूबाई तिथंच असतात वगैरे, आणि मला भीती वाटते म्हटल्या, कधीतरी काहीतरी म्हणतील म्हणूनच दिसतंय का काय, नवऱ्याच्या जेवणात मी कधी घालायला जाईल आणि त्यांनी बघतील असं म्हणल्या मी त्यांना. त्यांनी म्हटलं की तसं काही नाही होणार, तू आईंवर विश्वास ठेवून असं चोरून कधीतरी घालत जा, जर ती समोर असेल तर थोडंसं सावधगिरीनं घालत जा, पण त्याच्या जेवणात घाल, काहीही करून त्याच्या जेवणात तेवढं घाल, किंवा बेडरूममध्ये पाणी वगैरे त्याला देत जा, कशातनं पण तू त्याला घाल, पण हा अंगारा रोजच्या रोज त्याच्या पोटात गेला पाहिजे, असं काहीतरी कर तू. बघ तुझ्या ह्यानं म्हणजे कशातनं तू त्या अंगारा पोटात जाईल. पण बालोपासना म्हणताना तुला देवापुढं लावून अगरबत्ती तुला तिथं बालोपासना कुणी देवाऱ्याजवळ म्हणू देणार नाही, हे त्यांना पण माहिती होतं. तर त्या म्हटल्या की तू सरळ सरळ काय करत जा, अंगारा देवापुढचा घेऊन हातात ठेवूनच करत जा. मग आता कशातनं घालायचं, मला फार मोठी चिंता वाटायला लागली. आणि बरं हे आपण करताना काहीतरी वेगळंच घडलं तर, हे बालोपासना वगैरे काय आहे काहीच माहीत नव्हतं म्हणतात. कुठलं आमच्यात हे नव्हतं म्हणतात की फ्रीली वातावरण पण नव्हतं की बाबा हे खावावं ते खावावं पाणी प्यावं, असं करून मायेनं प्रेमानं काहीतरी त्यांना द्यायला जावं, असं काही वातावरण नव्हतं म्हणतात. त्यामुळं मला ह्या गोष्टी फार भीती वाटायला लागली म्हणतात. आणि मग सासूबाई 2 दिवस होत्या म्हणतात, म्हणजे आत्याबाई 2 दिवस त्या होत्या. मग त्यांनी मला 2 दिवसात आणि 1-2 वेळा भजनं शिकवली म्हणतात, त्या बालोपासना कशी म्हणायची. आणि म्हटलं की नामस्मरण करत जा रोज, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत स्वयंपाक वगैरे करत जा. जर तुला स्वयंपाक, आता मी सांगेन तुझ्या सासूला म्हटल्या जाताना की तिला स्वयंपाकाला थोडं थोडं करू दे, आणि दादाला पण सांगेन म्हटल्या. आणि मग जाताना त्यांनी माझ्या सासऱ्यांना सांगितलं की हे बघ, तिच्या नवऱ्याला काय दिसतंय वगैरे, तिचा दोष आहे असं म्हणून तिला स्वयंपाकातून काढू नका. त्या पोरगीला सवय कधी होणार मग स्वयंपाकाची वगैरे, का तुम्ही नुसतं धुणं भांडीवालीच करून ठेवणार, स्वयंपाक उद्या करायचं म्हटलं तर आयुष्यभर तुझी बायको राहणार आहे का स्वयंपाक करायला. आणि काहीतरी तर तोडगा पाहिजे या गोष्टीला. तुम्ही काय म्हणजे असंच त्याला हे करा, त्याच्यात पण काहीतरी दोष असेल, देवाचं वगैरे त्याला थोडंसं वळण लावा. किती वर्ष झालं मी सांगते. आणि तिला मी पुस्तक दिले, तुझ्या सासूला सांग, तिला काही मध्ये त्रास देऊ नकोस, आणि तिचं ती वाचू दे, त्याला काहीतरी असं म्हणजे त्रास होत असला तर तो कमी होईल असं म्हटल्या. आणि त्या गेल्या म्हटल्या 2 दिवसानं. नंतर सासूबाई मला म्हटल्या, ते काय तिने सांगितलेलं वाचत बिचत बसत जाऊ नकोस हां. तर मग मी हां म्हटलं, नाही म्हटलं वाचत नाही. पण मी चोरून बालोपासना वाचायची म्हटल्या, नामस्मरण करायची. मी जवळजवळ अर्धा तास नामस्मरण करायची म्हटल्या, आणि आईंचं नाव घ्यायचे. आई म्हणजे कोण आहेत काय आहेत काही माहीत नव्हतं, फक्त बालोपासना आणि त्यांनी नामस्मरणासाठी ओम नमः शिवाय सांगितलं एवढंच, बाकी काही म्हणजे काहीच मला आईंबद्दल माहिती नव्हतं म्हटल्या. असंच दिवस गेले म्हणतात. आणि एक दिवशी माझ्या सासूबाईंची कंबर फार दुखायला लागली. हे आत्या येऊन गेल्यानंतर एक 8-15 दिवसातच त्यांची कंबर एवढी जास्त दुखायला लागली की त्यांना उठता येईना असं झालं. आणि त्यावेळेला मग त्यांनी म्हटल्या, जा बाई कर जा स्वयंपाक. आणि ती बाई येऊन गेली, तिचं तोंडच काळं आहे, तिचं जीभच काळी आहे वगैरे असं बोलायला लागल्या. आणि म्हटली, तुझ्या बायको काय आयुष्यभर करून घालणार आहे काय, आणि माझी कंबरच धरल्या, आता काय करता बघा तुमचं तुम्ही. आणि म्हणून मग मी जेवण बनवायला गेले म्हटलं. आणि त्या दिवशी त्यांची कंबर दुखत होती, त्यामुळं त्या आत आल्या नाहीत म्हटल्या. आणि मला वाटलं हे संधी आईंनी जुळवून आणला. त्यामुळं ना मी त्या दिवशी जेवण करताना त्यांच्या ताटात घालायचं असं ठरलेलं होतं, पण मी घाबरून सगळ्याच जेवणात अंगारा घातला म्हणतात. म्हणजे भाजीत पण घातला आणि आमटीत पण घातला, आणि ते सगळ्यांच्याच ह्याच्यात घातला म्हणतात.
आणि काय चमत्कार म्हणतात म्हणजे म्हणजे मी 15 दिवस जी बालोपासना म्हणत होते, अंगारा हातात घेऊन बालोपासना म्हणत होते, तो अंगारा मी तसाच ठेवत होते आणि 15 दिवसानंतर ह्यांचं कंबर दुखायला लागले. म्हणजे 15 दिवसाची त्या अंगाऱ्यामध्ये उतरलेली ताकद होती म्हणतात. का तर ती मी रोज थोडा अंगारा घ्यायची आणि त्या पुडीमध्ये टाकायची. उपासना झाली, नामस्मरण झालं, त्या पुडीमध्ये टाकायची अंगारा. आणि त्या दिवशी पहिल्यांदा काय चमत्कार केला म्हणतात आईंनी. आणि मग माझा विश्वास एकदम दृढ झाला, की त्या दिवशी जेवण वाढलं. पण ते जेवण माझे सासरे म्हटले, की "भाजी खरंच खूप छान केलंस." आणि माझे मिस्टर वेळानं यायचे, एकटेच जेवायला बसायचे कायम म्हणतात. आणि कधी माझ्याबरोबर नाही, त्यांच्या फॅमिलीसोबत सुद्धा त्यांनी जेवलेलं मला आठवत नाही म्हणतात. आठवलं नाही तेवढ्या वर्षात. आणि आले म्हणतात ते आणि जेवण वाढायला सासूबाई तसंच कंबर धरून उठल्या, का तर त्याच जेवण वाढायच्या त्यांना. त्यामुळे त्या जेवण वाढायला गेल्या. जेवण वाढलं तर त्याने आणि त्या दिवशी म्हणतात मी ह्याची शेपूची भाजी केलेली होती आणि बटाट्याची आमटी केलेली होती म्हणतात. तर आज खूपच मस्त झाली अगं भाजी आणि बटाट्याची आमटी. असं ज्यावेळेला त्यांनी बोलले, सासूबाई एकदम माझ्याकडे बघायला लागल्या आणि मला एकदम घाबरल्यासारखं, की ह्यांनी ओळखलं का काय, काय घातले-बितले काय हिनं म्हणून. असं माझ्या अंगाचा थरकापच उडला. का तर त्यांनी पण खरं बोलल्या नाहीत, की हिनं केले म्हणून. गप्प बसल्या त्या. मला वाटलं बोलतात-बिलतात काय काय आणि परत ह्यांचा काहीतरी मूड चेंज होतोय काय. तर जेवण खाल्लं त्यांनी व्यवस्थित म्हणला आणि नंतर मग मी म्हटलं ताट वगैरे उचलायला मला कधी काय हे करायचे नाहीत. मग मी ताट उचललं म्हणलं आणि खरंच भाजी वगैरे चांगली झालेली काय आज? असं म्हणलं. तर मग आता मगाशी काय सांगितलं? चांगलीच झालेली म्हणून सांगितलं का वाईट झालेलं म्हणून सांगितलं? असं म्हटले. ते रागानं उठले म्हणले. खाल्लं. पण तुम्हाला सांगते म्हणतात, की नंतर 8-10 दिवस त्यांची कंबर ठीक होईना झाली. म्हणजे एवढा चमत्कार झाल्यावर माझा विश्वास एवढा दृढ झाला म्हणतात त्या. आईंविषयी माझा विश्वास एवढा दृढ झाला, की नक्कीच आत्यांनी काहीतरी जे सांगितलेलं आहे, ते खरंच खूप उपयोगाचं आहे. एवढं मला वाटायला लागलं आणि मी जाऊन आईंच्या पुस्तकातल्या आईंचं जे बालोपासनेच्या पुस्तकात पहिला जो फोटो आहे, ते आईंच्या पाया पडले आणि तुम्ही मला ह्यातनं म्हणजे खूप चांगलं काहीतरी दाखवले आणि तुमची साथ राहू द्या, माझा संसार सुखाचा करा, एवढं बोलले आणि पाया पडले. मी आई पण म्हणत नव्हते. तुम्ही एवढंच म्हणत होते आईंना, असं म्हणतात त्या. आणि नित्यक्रम झाला. ह्यांची सासूबाईंची काय केलं सासूबाईंची पाठच थांबेना म्हणतात, कंबरच थांबेना दुखायची. आणि मग रोज मी स्वयंपाक करायची आणि त्यांनी रोज खायचे आणि मला अजिबात अडचण आली नाही म्हणतात. त्यामुळं 15 ते 20 दिवस जवळ मीच स्वयंपाक करत होते. रोज सगळ्यांना अंगारा घालत होते. मग मला ती सवय झाली. सगळ्यात जेवणात घालत होते अंगारा. आणि असं 15 दिवस केले. 15-20 दिवस तरी झाले असतील म्हणतात. आणि दवाखाने केले तरी त्यांची कंबर थांबेना. आणि मग एक दिवशी एवढे दिवस झाले तरीसुद्धा माझ्या मिस्टरांना हे जाणवलं नव्हतं, की आपल्या आईची कंबर दुखते आणि ही बाई तरी स्वयंपाक कशी काय करता. आणि नंतर 20-21 दिवसानंतर त्यांनी म्हटले, "तुझी कंबर अजून पण थांबेना झाल्या. मग तू माझ्यापुरता स्वयंपाक करत जा आणि बाकीचं तुम्हाला काही त्रास नाही तर तुम्हाला हिच्याकडून करून घेत जा स्वयंपाक." असं म्हटलं. तर त्यावेळेला सासूबाई बोलल्या, की "अरे किती दिवस झालं आता तीच स्वयंपाक करते, तू पण तिचाच स्वयंपाक खातोयस." तर मग त्यांना एकदम आश्चर्य वाटलं. मग मला इतक्या दिवसात जाणवलं कसं नाही? नाहीतर आधी असं हे दिसत होतं, काहीतरी किडे दिसायचे, काहीतरी कडवट लागायचं तिचं जेवण. मला ह्या 15-20 दिवसात कसं काय जाणवलं नाही म्हणला. ते ते म्हणायला लागले. तर काय माहिती बाबा का तुझा भ्रम होता का काय होतं का काय? ते तुमचं तुम्हालाच माहिती बाबा, बघून घ्या जावा तिकडं नवरा बायको, असं त्या बोलल्या म्हणतात. आणि मग त्यांनी आले आणि म्हटले, "खरंच तू स्वयंपाक करत होतीस 15-20 दिवस?" तर मी म्हणलं, "होय." पण मला कसं काय आत्ता हे झालं नाही? मला आधी का तसं होत होतं? तर मला बोलावं का नाही, सांगावं का नाही? पण आईंबद्दल मात्र दृढ विश्वास म्हणजे एवढं ह्या 15-20 दिवसात हे एवढा मोठा चमत्कार मी बघितलेला ना, तर असं वाटायला लागलं, की ही जी माऊली आहे,
तिचं पाय मला आता सोडायचे नाही आणि ते मला आता सोडायचं नाही आहे. जे आत्यांनी सांगितले ना ते मला करायचंच आहे आता, असं मी मनाशी हे केलं. त्यांना मी म्हटलं की अहो काहीतरी म्हणजे चवीत वगैरे बदल झाल्यावर पण असं काहीतरी होतं आहे वगैरे, तसं काहीतरी झालं असेल. तुम्हाला आधीपासून आईंच्या हातचं खायची सवय आहे, मग त्यामुळं माझं पण काहीतरी चुकत असेल जेवण वगैरे बनवताना आणि त्याच्यामुळं तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल आणि हे होत असेल. असं करून मी जरा थोडं समजावून घाबरत त्यांना जरा समजावून ते वेळ टाळून नेली. काय कुणास ठाऊक असं केले ते आणि निघून गेले म्हणले. आणि मला हायसं वाटलं, मला काय वेगळं बोलतात काय आणि काय म्हणतात काय, मी अंगारा घालते हे कुणाला समजते काय, हे आणि माझ्या डोक्यात भीती म्हणल्या. आणि असं होताना मी एकदा गपचूप म्हणल्या, फोन लावायची पण चोरी म्हणल्या की कोण ना कोणी तिथं असायचं वगैरे, त्यामुळं मी आत्यांना फोन पण करू शकायचे नाही म्हणल्या. पण त्यातनं मी एकदा असं चोरून अगदी हळू आवाजात आत्यांना फोन केला म्हणतात. आणि आत्यांना म्हटलं, अहो आत्या तुम्ही जे सांगितलेलं ना ते खूप चांगलं आहे हो त्यांचं. आणि त्या खरंच की म्हणजे मला आश्चर्यच वाटायलं आहे. मी किती वर्ष झालं मी जेवण बनवलं की ह्यांनी हे करायचे आणि आता त्यांनी म्हणजे त्यांना माझं जेवण चांगलं लागायला लागलं आहे आणि तसं काहीच होत नाही आहे आता. तर त्यावेळेला त्या आत्या म्हटल्या, बघ आणि म्हणून त्यांनी म्हणू नकोस, आई म्हण. आई आहेत त्या, सगळ्यांच्या आई आहेत त्या. आई म्हण त्यांना आणि तुझ्या आई आहेत बघ, सगळं तुझा संसार सुखाचा करतील आणि तू रोज हे करत जा, रोज घालत जा आणि त्याच्या ह्याच्यात स्वभावातसुद्धा आई बदल करतील आणि तू नक्की हे करत जा म्हटल्या. मग मी म्हटलं बरं ठीक आहे. मी तेवढंच बोलले आणि म्हटलं आत्या आणि ते त्यांची पुस्तकं ते आणावं तेवढी. तर त्या म्हटल्या त्यांची असं त्यांनी बोलणार असलीस तर आणणार नाही, आई म्हण. तर मग मी म्हटलं हां आईंची पुस्तकं आणा तेवढी. मग म्हटल्या बघ आई म्हटलीस ना एकदम प्रेमानं जवळ घेतील तुला, असं आत्या बोलल्या म्हणल्या. आणि मग मी पुस्तक उघडलं बालोपासनेचं आणि म्हटलं तुम्ही आई आहे माझ्या, असं म्हटलं. आणि तुम्हाला सांगते म्हणतात 4 वर्षात मला माहेरीसुद्धा कधी पाठवलेलं नव्हतं म्हणतात. 4 वर्ष लग्न होऊन झालेलं होतं, पण 4 वर्षात मला माहेरी कुणीही पाठवलेलं नव्हतं म्हणतात. आणि मला एवढं त्रास होता त्या घरात म्हणतात. मला एवढी माहेरची आठवण यायची. माझ्या पहिल्या दिवाळीलासुद्धा मला माहेरपणाला पाठवलेलं नव्हतं म्हणतात. का कुठले पहिले सण आले वर्षाचे तर मी माहेरपणाला गेलेले नव्हते म्हणतात. माझे मिस्टर जाऊच द्यायचे नाहीत. सासूबाई म्हणायच्या तुझ्या नवऱ्याला विचार आणि त्यांनी म्हणायचे नाही जायचं. आणि मग कधीतरी माझा भाऊ, माझी आई कधीतरी यायची वडिलांना घेऊन, कधी माझा भाऊ यायचा, कधीतरी तेवढंच काहीतरी खायचं वगैरे द्यायचे, मला बघायचेत, एक अर्धा पाऊण तास बसायचेत. त्यांच्या पुढं रडावं, मन मोकळं करावं एवढीसुद्धा हे नव्हतं. कसं रडणार, सगळ्यांच्या समोरच भेटायचीत, निघून जायचीत. तर हे असं होतं म्हणतात. जी कंबर काय थांबेना आणि मला स्वयंपाक करायला रोज काय हे होईना म्हणतात. आणि मला खरं त्यात आनंद म्हणजे सगळी कामं लोड व्हायची म्हणतात. मला रोजची सवय झालेली होती की मी फक्त वरची कामं करत होती, पण त्याच्यात स्वयंपाकाचं काम पडल्यामुळं लोड व्हायचं. पण त्यात एक आनंद मिळायला लागला होता म्हणतात की काहीतरी ह्यातनं चांगलं होणार आहे हे जाणवायला लागलेलं होतं. आणि म्हणतात की त्यांनी असं करत करत माझ्या सासूबाईंना पण मग नंतर जरा बरं वाटायला लागलं. पण 1 महिना गेला ह्या गोष्टींमध्ये म्हणतात. आणि तेवढे दिवस मी रोज अंगारा घालत होते. आणि नंतर मग सासूबाईंना पण थोडीशी सवय झाली. मग म्हणतात त्या म्हणायला लागल्या, हां कर मी थोडं भाजी वगैरे निवडून देते, माझी कंबर अजून काय खूप चांगली नाही आहे आणि मी भाजी वगैरे निवडून देते, तू फोडणीला वगैरे घालत जाते, असं त्या म्हणायला लागल्या म्हटल्या. आणि मग तुम्हाला सांगते म्हणतात 1-2 महिने गेले आणि अचानक त्यांना काय झालं माहिती नाही, माझ्या मिस्टरांना अचानक उठले आणि एक दिवशी म्हटले चल आज जरा म्हणजे मला जरा आज वेगळं मूड आलेलं आहे, तर तू येणार काय बाहेर. या 4 वर्षात म्हणतात कधीही या माणसानं बाहेर नव्हे घरातसुद्धा मला धडसं बोललेला नव्हता. तो माणूस मला बाहेर. आणि मग त्या दिवशी सासूबाई एवढ्या चिडल्या, काय रे काय बाहेर आहे, बाहेर काय, कशाला बाहेर चाललं आहे. तर नाही आता कुठं रोज जातो आहे आई आणि मला जरा आज फ्रेश वाटायला लागलं आहे, मग माझ्यासोबत आता मित्र पण नाही आहेत आज, तर हिला घेऊन जातो. आणि त्या दिवशी म्हणतात एवढ्या वर्षात मी पहिल्यांदा नवऱ्यासोबत बाहेर पडले
लग्नानंतर मला वाटतं मी पहिल्यांदाच बाहेर पडले त्या दिवशी. मी एवढं आईंचे आभार मानले. मी जाता जाताच ओम नमः शिवाय म्हणायला लागले म्हणतात. जाता जाताच आईंचं फोटो आठवून माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं म्हणतात गाडीवर बसल्यावर मागं. आणि आई आई असं मी म्हणायला लागले, मधनंच ओम नमः शिवाय म्हणायला लागले मनातल्या मनात. असं मला फार रडू यायला लागलं म्हणतात. आणि त्या दिवशी पहिल्यांदा त्यांनी मला भेळपुरी चारली होती म्हणतात. त्या दिवशी पहिल्यांदा आम्ही कुठंतरी गेलो आणि मी एवढ्या वर्षात खाल्ली पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही भाजी वगैरे घेतली आणि त्या दिवशी एवढ्या वर्षात पहिल्यांदा मी एका म्हणजे मार्केटमधून जात असताना, मला तिथलं मार्केट वगैरे ह्या इतक्या वर्षात मला काही माहीत नव्हतं बाहेरचं म्हणतात. आणि जाताना एका ड्रेसकडे मी बघितलं फक्त, म्हणलं तर तुला घ्यायचा आहे का ड्रेस असं म्हणलं. आणि इतक्या वर्षात मी साडीच घालत राहिल्या घरात आणि ड्रेस कोण घालू देणार. तर मग मी म्हटलं की आता एवढे वर्ष साडी घातल्या, घरात कोण घालू देईल ड्रेस. तर नाही मी सांगतो आईला, घेणार असलीस तर घे. हे मला इतकं आश्चर्य व्हायला लागलं म्हणतात की म्हणजे हे 2 महिन्यात आईने काय चमत्कार केला या माणसाच्यात, काय बदल केला असं मला वाटायला लागलं म्हणतात. आणि काय असू दे, घे, कधीतरी बाहेर गेलं तर घालायला होईल तुला असं म्हणले. आणि मला तो ड्रेस घेतला आणि मी घरी आले आणि त्याने म्हटले की ड्रेस घाल आणि आईला दाखव. मी तर म्हणजे पुरी घाबरलेच म्हणतात त्या. मी म्हटलं नको आईला वगैरे काय दाखवायला नको. आणि कधीच मला असं सवय नाही आता इतक्या वर्षात, तर नको म्हटलं. तर त्याने म्हटले नको, घाल आणि दाखव, मी सांगतो आईला. आणि मग मी आईला दाखवल्यावर त्यांचा पारा एवढा चढला. काय रे, तुला हे कुठलं नवीन सुचलं आहे, हे कुठनं नवीन काढलेस ड्रेस घालायचं. आता काय आता ड्रेस घालणार काय, सुरुवातीपासून कधी घातलं नाही, आता म्हातारी व्हायला लागल्यावर ड्रेस सुचायला लागले काय बायकोला द्यायला. तर असं बोलायला लागला. तर त्याने म्हटले ते काहीतरी असू दे, घरात घालताना साडी आता ती गाडीवर बसली होती, तिला बसता येत नव्हतं नीट, बाहेर जाताना कुठंतरी घालेल तेवढंच, ती असू दे असं ओरडून बोलले. आणि माझ्या सासूबाई गप्प बसल्या. म्हणल्या असा बदल होत गेला, मोठ्या गोष्टी घडत गेल्या. पण मध्यंतरी असं झालं म्हणतात की मला भालोपासनं करायला वेळ मिळेनासा व्हायला लागला. आणि त्यावेळेला ना पूर्वीसारखं थोडंसं कुठंतरी वातावरण बदलतं असं जाणवायला लागलं लगेच म्हणतात. आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या सांगत बसल्या तर खूप मोठा व्हिडिओ होतो आहे, म्हणून मी सांगायला लागले. तर त्या गोष्टी बदलायला मी लगेच सावध झाले. म्हणला मी बालोपासनं हे केली आणि त्या वेळेनंतर इतका बदल झाला आहे, प्रचंड बदल झाला म्हणतात. त्याच्यानंतर 2 वर्षानं मी प्रेग्नेंट राहिले. 2 वर्ष बालोपासना वगैरे करत होते. मग मुलासाठी पण सगळेजण मला हे करायला लागले होते, का तर लिटरली 4-5 वर्ष होत आले पण मला राहिलेलं नव्हतं. आणि मग मुलासाठी पण हे करायला लागलं. त्याच्यानंतर 2 वर्ष मी हे करायला लागले, मुलासाठी आईंकडे प्रार्थना करायला लागले. ह्यांच्या स्वभावात प्रचंड बदल झालेला होता. सासरचा थोडाफार त्रास तो आहे तसा होता, पण माझ्या नवऱ्याच्या स्वभावात बदल झालेला होता. कधीच बाहेर न नेणारा माणूस मला महिन्यातून 1-2दा बाहेर फिरायला नेत होता. त्याच्यानंतर बाहेरचं काही आधेमध्ये आणून मला चोरून खायला घालत होता. मी जे मागेल टिकल्याचे पॉकेट वगैरे मी कधी जे बघितलेलं नव्हतं त्या माणसाकडनं, बांगड्या, टिकल्याचे पॉकेट वगैरे आधनंमधनं आणून मला सरप्राईज देत होता. हे सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यामुळं आई म्हणजे माझं सर्वस्व आहे असं व्हायला लागलेलं होतं म्हणतात. आणि असं होताना मध्ये थोडंसं हे झाल्यानंतर मी सावध झाले आणि नंतर परत आईंना म्हटलं की माझ्याकडून तुमचे पाय सुटले तरी तुमच्याकडून हे करू देऊ नका. आणि त्यात एकदा आत्या आल्या आणि आत्यांनी चरित्र वगैरे सगळं आणलं. आणि 2 वर्षाच्या त्या पिरियडमध्ये जी सेवा मी करायला लागले होते, आत्या म्हटल्या चरित्र वाचन घे आणि त्याची 2 पारायणं कर. तर मी चरित्राची 2 पारायणं केली म्हणतात गुपचूपपणे आणि मी प्रेग्नेंट राहिले म्हणतात. चरित्राची 2 पारायणं केल्या मी प्रेग्नेंट राहिले म्हणतात. आणि खूप नामस्मरण त्या काळात आईंनी करून घेतलं. प्रेग्नेन्सीच्या काळात पण खूप नामस्मरण आईंनी करून घेतलं म्हणतात. आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली माझी. मला मुलगा झाला. आणि त्याच्यानंतर तर खूपच जास्त बदल झाला माझ्या मिस्टरांच्या वागण्यात म्हणतात. आता 3-4 वर्ष झालं म्हणतात सासूबाई गेल्या आणि सासरे वगैरे आहेत. पण आमचं घर सासूबाई गेल्यानंतर मी मिस्टरांना आईंचा मार्ग हे केला म्हणतात, करायला लावला. म्हणजे
आईंच्या मार्गात थोडंफार मग ते यायला लागले आणि आता करतात म्हणतात, पण खूप जास्त नाहीत करत. पण खूप जास्त आईंनी बदल केला. पण त्यांनी म्हणतात दर रविवारी बालोपासना करतात. रोज नामस्मरणाची सकाळ संध्याकाळ एक माळ करतात. एवढं तरी करायला लागलेले आहेत आणि त्यांच्या स्वभावात प्रचंड बदल झालेला आहे. माझ्या दिरांचं लग्न झालं ते त्यांचं त्यांनी ते सेपरेट आहेत म्हटलं. पण सगळं व्यवस्थित, कुठलीही गोष्ट अशी राहिलेली नाही आहे की माझ्या आयुष्यात व्यवस्थित व्हायची राहिलेली आहे, असं नाही आहे म्हणतात. आणि थोड्याफार अडचणी छोट्या मोठ्या चालू असतात सगळ्यांच्याच आयुष्यात, नाही असं नाही. पण हे जे बदल आहेत ना, हे मोठे चमत्कारिक जे बदल आहेत ना, ते करायला फक्त गुरुच समर्थ आहेत. आणि आपली सेवा तेवढी बळकट असली पाहिजे. सेवा आणि आपले कर्म ह्या गोष्टी जर स्वच्छ ठेवल्या ना, स्वच्छ मनानं सेवा आणि आपले कर्म स्वच्छ असतील ना, तर आई लवकर कृपा करतात. ही एवढी गोष्ट मात्र खरं आहे. तर असेच सुंदर सुंदर अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि सगळ्यांपर्यंत ते पोहोचू देत आणि आईंची सगळ्यांवर कृपा राहू दे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.